हॅलो डिअर स्टुडंट्स, आपण आज या चॅप्टरमध्ये या व्हिडिओमध्ये चॅप्टर नंबर 2 दॅट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत. ओके, चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे येणारे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. ओके, आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत ज्यांना गरज आहे अशा ग्रामीण भागातील त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनल पोहोचण्याचं काम करा. ओके, चलो. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय बघा. आपण सगळ्यात अगोदर बघितलं होतं लिनियर इक्वेशन. आता लिनियर इक्वेशन म्हणजे काय लक्षात घ्या. अन इक्वेशन हॅव्हिंग, बघा कंडिशन काय तर, अन इक्वेशन हॅव्हिंग ओनली वन व्हेरिएबल and डिग्री सुद्धा किती असायला पाहिजे, याची 1 असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 5x + 3 = 9. ओके, इथं व्हेरिएबल एकच आहे आणि पॉवर काही नसतो म्हणजे 1 आहे, म्हणजे डिग्री काय 1. दिस इज लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आपण 10th मध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आता बघा, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलला कंडिशन काय येतं. नंबर 1 कंडिशन, 2 व्हेरिएबल्स अँड डिग्री पण किती असली पाहिजे, 1 असली पाहिजे. दॅट इज आपण बघितलं x + y = 7. व्हेरिएबल किती येतं, 2 येतं. याचा पॉवर 1 असतो, याचा सुद्धा पॉवर 1 असतो, म्हणजे याची डिग्री किती झालेली आपल्याकडं 1 झालेली आहे. दिस इज कॉल्ड लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ओके, आता आपण बघणार आहोत व्हॉट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता ऐका, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे लक्षात घ्या, कंडिशन लक्षात घ्या किंवा डेफिनेशन बघा. an equation having one variable with degree 2, that is called quadratic equation. ओके, म्हणजे लक्षात घ्या 5x² + 7x = 9. व्हेरिएबल इथे एकच आहे आणि पॉवर हायेस्ट 2 असल्यामुळं याची डिग्री काय झालेली आपल्याकडं 2 झालेली आहे. दिस इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, फक्त 7x² हा सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओके, फक्त x² हा सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. समजलं आता क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय. ओके, वाटलं डेफिनेशन लिहायचं असं स्क्रीनशॉट घेऊन टाका. आणि आता बघा हाऊ टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता बघूयात आपण पुढची क्वेश्चन, पुढचे हेडिंग काय आपल्याकडं, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा आता, बघा ax² + bx + c = 0. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे मला सांगा x² = 7x - 9. इज इट इन स्टँडर्ड फॉर्म? नो. जे आपले सगळ्या टर्म्स येतात त्या LHS ला पाहिजेत. मग 7x ला इकडे घेऊन या, -9 ला सुद्धा इकडे घेऊन या. हा x² ला x², हा +7x इकडे आला झाला -7x, आणि -9 इकडे आला झाला +9 = 0. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म. हा काय आपला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म आहे. ओके, आता बघा पुढचा पॉइंट काय बघा. 1 बाय 1 आपण पॉइंट्स बघू आणि मग काय करू, आपण त्याला सॉल्व्ह करू. आता रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन बघा. आता काय हेडिंग आहे पुढची आपली, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. यालाच घेऊ आपण. आता मला सांगा रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन मला असं लिहिता येईल, द व्हॅल्यू ऑफ किंवा व्हॅल्यूज ऑफ
variable value of variable which satisfy the given equation that is LHS is equal to RHS. ओके, म्हणजे लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल मी घेतला 2x² x प्लस किंवा मायनस घेऊ आपण इथं -6 इज इक्वल टू 0. आता मला सांग इथं काय करू आपण, x ची व्हॅल्यू एकदा 1 ठेवून बघू आणि x ची व्हॅल्यू एकदा 2 ठेवून बघू. आता कोणती व्हॅल्यू याच्यात ठेवल्यास हा झाला याचा LHS इज इक्वल टू काय असणार आहे RHS. आता RHS तर आपल्याला 0 दिलेलाच आहे, मग x ची व्हॅल्यू 1 ठेवल्यास व्हॅल्यू 0 येते का बघू, किंवा x ची व्हॅल्यू 2 ठेवल्यास व्हॅल्यू 0 येते बघू. नंबर 1 ठेवू, x इज इक्वल टू 1 ठेवू. आता बघा 2 यातला इथं म्हणून आपण LHS इज इक्वल टू 2x² -x -6 2 इंटू 1 चा स्क्वेअर -1 -6. बघा 1 चा स्क्वेअर 1 1 2 जा 2 आणि -1 -6 हा झाला -7, म्हणजेच आन्सर आलेलं -5. आता याचा RHS 0 आहे, इथे 0 आला का नाही. ओके, 0 आला नाही म्हणजे x इज इक्वल टू 1 हा आपल्या इक्वेशनचं सोल्युशन होऊ शकेल का, तर नाही होणार. आता x इज इक्वल टू 2 ठेवून बघू, x इज इक्वल टू 2 ठेवून बघू, तर देअरफॉर LHS इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला 2x² -x -6. तर हा झाला 2 इंटू x² म्हणजे 2 चा स्क्वेअर -2 -6, तर 2 चा स्क्वेअर 4 आणि 4 2 जा 8 आणि -2 आणि -6 हा झाला -8 आणि 8 -8 काय झालं आपल्याकडं 0. बघा या इक्वेशनची LHS मध्ये जेव्हा आपण x व्हॅल्यू 1 ठेवली तेव्हा -5 आलं, म्हणजे 0 आलं का नाही. मग असं लिहिता येईल का मला x इज इक्वल टू 1 नॉट सोल्युशन ऑफ इक्वेशन. आलं का लक्षात. पण जेव्हा x ची व्हॅल्यू आपण 2 ठेवली तेव्हा इक्वेशनची व्हॅल्यू 0 आली, म्हणजे RHS ची इक्वल आलेली. मग देअरफॉर लिहिता मला LHS इज इक्वल टू RHS and therefore x is equal to 2 is solution of equation. आणि म्हणून काय सांगितलंय, द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाय द इक्वेशन गिवन इक्वेशन दॅट इज LHS इज इक्वल टू RHS, देन दॅट व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इज कॉल्ड काय म्हणतात आपल्याला रूट्स ऑफ द इक्वेशन. आता हे रूट्स 2 पण असू शकतात कारण की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. बघूयात आता हाऊ टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, बघा इथं आता अजून एक कन्सेप्ट राहिलेली आहे. ओके, आपल्याला स्टँडर्ड फॉर्म काय दिलाय ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू काय दिलाय 0. आणि तुम्हाला काय देतात क्वेश्चन 2x² इज इक्वल टू 7x -9 असं जर इक्वेशन दिलं असेल तर काय म्हणतात, कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म अँड राईट द व्हॅल्यू ऑफ ABC. आता याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आधी कन्वर्ट करा. 2x² ला 2x², 7x इकडे आल्यास -7x झाला, 9 इकडे आल्यास +9 झाला, इज इक्वल टू काय आला आपल्याला 0. तर देअरफॉर कम्पेअर विथ कोणासोबत कम्पेअर करायचं आपल्याला स्टँडर्ड फॉर्म ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर देअरफॉर a ची व्हॅल्यू बघा x² चा कोएफिशिएंट a ना, इथं x² चा कोएफिशिएंट काय 2 म्हणजे a ची व्हॅल्यू 2 आली. इथं x चा कोएफिशिएंट b आहे, तर b ची व्हॅल्यू बघा इथं -7, हा साइन घ्यायला विसरायचं नाही, आणि c ची व्हॅल्यू कॉन्स्टंट दॅट इज 9. हे झालं आपलं कंपॅरिझन. ओके, आता बघत आपण प्रॅक्टिस सेट. ह्या 2-3 कन्सेप्ट समजल्या की प्रॅक्टिस सेट पूर्ण 100% समजते. डोंट वरी अबाउट इट. आता तुम्हाला क्वेश्चन नंबर फर्स्ट काय विचारलाय, क्वेश्चन नंबर फर्स्ट विचारलाय
राईट एनी टू क्वाड्रेटिक इक्वेशन. वाव, अरे कुठे बी उचला कुठे बी लिहा ना, है की नाही. चला पहिला हा लिहा. ओके, हे पहिल्याचा आन्सर इथे लिहून घ्या आणि दुसऱ्याला काय करा, इथं 2 च्या ऐवजी 3 करा, बस झालं. काय बी चेंज करा, आन्सर येऊन जाते क्वेश्चन नंबर फर्स्टचं. पण आता सेकंडचं लक्षात घ्या, काय लिहिलंय, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रेटिक इक्वेशन. इज इट क्वाड्रेटिक इक्वेशन? यस, इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. बघा पहिल्याचा आन्सर काय लिहायचं, यस इट इज क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, इट इज क्वाड्रेटिक इक्वेशन. आता इथं लक्षात घ्या बरं, हा यस, कारण हायेस्ट पॉवर 2 आहे, हायेस्ट पॉवर काय इथं 2 आहे आणि व्हेरिएबल एकच आहे, मग इट इज ऑल्सो क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर सुद्धा काय असणार आहे, इट इज ऑल्सो क्वाड्रेटिक इक्वेशन. यस. आता बघा क्वेश्चन नंबर 3 बघूया, थोडंफार चेंजेस असतील. बघा आता क्वेश्चन नंबर 3 लक्षात घ्या. आता हा बघा, y चा स्क्वेअर प्लस 1 अपॉन y इज इक्वल टू 2 आहे ना. आता तुम्हाला सर इथं पॉवर 2 आहे म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, पण हा 1 अपॉन y ना, इथं डिनोमिनेटर काय नसतो म्हणजे 1 असतो. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, y इंटू वाय स्क्वेअर, y चा क्यूब. अरे रे हुकला, कार्यक्रम हुकला. पॉवर किती झाला आता, 3 झालाय, म्हणजे काय लिहायचं इथं, नो. ओके, इट इज, इथं काय लिहिलं आपण, नो इट इज नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, आता बघा क्वेश्चन नंबर 4 बघूयात आपण, काय दिलाय, x प्लस 1 अपॉन x इज इक्वल टू -2. डिनोमिनेटर काय नसतो म्हणजे 1 असतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, x इंटू x चा स्क्वेअर, 1 इंटू 1 1 आणि 1 इंटू x इज इक्वल टू -2. हा डिनोमिनेटर इकडे गेला मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे हा झाला x चा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू -2x. हा -2x इकडे 0 झाला. इन शॉर्ट इथं हायेस्ट पॉवर 2 आहे, म्हणजे यस नंबर 3 का 4 रे. क्वेश्चन नंबर 2 क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, थोड़ी गलत हो गया अपना इधर ना, एक मिनिट रुको. क्वेश्चन नंबर 2 क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, तर क्वेश्चन 2 ला इथं टाकू, आहे की नाही, आणि क्वेश्चन नंबर 3 ह्याला वर घेऊ, म्हणजे आत्ताशी आपलं करेक्ट आन्सर येईल. बघा हा क्वेश्चन नंबर 2, यस इट इज क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वेश्चन नंबर 3 इट इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन. आणि क्वेश्चन नंबर 4 हा कसा आहे आपला, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. आणि क्वेश्चन नंबर 5 सुद्धा क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. कसं लक्षात घ्या, आपण काय करूया, मल्टिप्लिकेशन करू. काय करूयाचं आपण, मल्टिप्लिकेशन. हे बघा, m प्लस 2 इन अदर ब्रॅकेट m मायनस 5 इज इक्वल टू 0. आता काय करू, ह्या m न ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू आधी, मग m इंटू m चा स्क्वेअर, m इंटू -5 -5m. आता 2 न मल्टिप्लाय करू, प्लस 2 इंटू m 2m आणि 2 इंटू -5 -10 इज इक्वल टू 0. हायेस्ट पॉवर किती आपल्याकडं 2, म्हणजे यस फिफ्थ वन इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. आणि 6वा बघा बरं, बघा हा m³ ला m³ प्लस 3m चा स्क्वेअर -2 इज इक्वल टू 3m चा क्यूब. आता क्यूब म्हणले काय नाही, क्यूब म्हणलं की इट इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन, हा सुद्धा क्वाड्रेटिक इक्वेशन नाहीये. ओके, चलो, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का नाही हे आयडेंटिफाय करण्यासाठी 2 कंडिशन, हायेस्ट पॉवर 2 असलं पाहिजे आणि व्हेरिएबल 1 असलं पाहिजे. चलो, बघा क्वेश्चन नंबर 3 काय सांगते. क्वेश्चन नंबर 3 काय सांगितलं आपल्याला, राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन स्टँडर्ड फॉर्म, म्हणजे इन द फॉर्म ऑफ ax स्क्वेअर प्लस bx इज इक्वल टू c. हा फॉर्म कोणता आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. इट इज अ स्टँडर्ड फॉर्म. हा कोणता फॉर्म आहे आपल्याला, स्टँडर्ड फॉर्म. अँड राईट द व्हॅल्यू ऑफ abc. आता बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट, हा 2y ला 2y इज इक्वल टू 10 ला 10 मायनस वाय स्क्वेअर ला वाय स्क्वेअर. आता या फॉर्म मध्ये आहे का, नाही. एक्स स्क्वेअरची टर्म आधी पाहिजे, नंतर एक्स ची पाहिजे, नंतर कॉन्स्टंट आणि देन इज इक्वल टू 0. ह्या मायनस वाय इकडे घेऊन या, तो झाला प्लस वायचा स्क्वेअर.
आता हा प्लस 2y ला 2y आणि हा मायनस 10, हा प्लस 10 इकडे आला अगेन मायनस 10 इज इक्वल टू 0. तर देअरफॉर आपल्याला a ची व्हॅल्यू y स्क्वेअरचा कोएफिशियंट असतो, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट a, मग इथं y स्क्वेअरचा कोएफिशियंट काही नसतो, म्हणजे दॅट इज 1. b ची व्हॅल्यू y चा कोएफिशियंट दॅट इज 2 and c ची व्हॅल्यू दॅट इज कॉन्स्टंट -10. हा झाला क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता बघा क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये आधी याला एक्सपांड करायचंय. ह्याला काय करू, आधी एक्सपांड करू. मग इथं फॉर्म्युला कोणता अप्लाय होईल, a मायनस बी चा स्क्वेअर, a मायनस बी चा स्क्वेअर. मग a मायनस बी चा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला असतो a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, हा बघा इथं लिहितो मी, a मायनस बी चा स्क्वेअर चा फॉर्म्युला असतो आपल्याकडं a चा स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी चा स्क्वेअर. तसं इथं a म्हणजे x, a म्हणजे कोण आहे x, मग x चा स्क्वेअर आला इथं मायनस 2 इंटू ab, x इंटू 1 x आला, प्लस बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 इज इक्वल टू हा 2x ला 2x प्लस 3 ला 3. ओके, हा ब्रॅकेट काढून घ्या. आता बघा हायेस्ट पॉवर किती आहे, हा आपल्याला काय स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं ना अजून. आता या 2x ला इकडे घ्या, हा x स्क्वेअर ला x स्क्वेअर मायनस 2x ला 2x, हा प्लस 2x इकडे आल्यास अगेन मायनस 2x प्लस 1 ला 1 आणि हा 3 इकडे आल्यास मायनस 3 इज इक्वल टू काय राहिलाय 0. बघा हा x स्क्वेअर ला x स्क्वेअर, ह्या दोन लाईक टर्म आहेत का नाहीत, मायनस 2x आणि मायनस 2x हा झाला मायनस 4x आणि 1 मायनस 3 मायनस 2 इज इक्वल टू 0. तर देअरफॉर a ची व्हॅल्यू काय नसतो म्हणजे कोएफिशियंट 1 आहे आणि b ची व्हॅल्यू हा झाला -4 आणि c ची व्हॅल्यू हे झाला -2. दिस इज क्वेश्चन नंबर सेकंड. ओके, आता क्वेश्चन नंबर 3 बघूयात. आता क्वेश्चन नंबर कोणता बघूयात आपण 3, दॅट इज x चा स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट 3 मायनस x. आता काय करू आपण, हा पूर्ण ब्रॅकेट मायनस आहे ना, तो इकडे आलास प्लस होईल, म्हणजे असं लिहिता येईल का मला x स्क्वेअर प्लस 5x हा प्लस 3 मायनस x इज इक्वल टू 0. तुम्हाला सर ह्या 3चं साइन का नाही बदललं, प्लसचं मायनस, ह्या मायनसचं प्लस का नाही झालं, कारण की हा ब्रॅकेटलाच मायनस साइन आहे आणि तोच अलीकडे चेंज झाला. ओके, मग आता बघा हा एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर 5x आणि मायनस एक्स, 5x मधून 1x गेला, किती राहिले प्लस 4x राहिला, हा प्लस 3 इज इक्वल टू 0. आता बघा कम्पेअर करू तर a ची व्हॅल्यू इथं कोएफिशियंट काय असतो म्हणजे 1 असतो, b ची व्हॅल्यू x चा कोएफिशियंट काय म्हणजे 4 आहे आणि c ची व्हॅल्यू काय आपल्याकडं 3 आहे. ओके, अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 2 3 याचा स्क्रीनशॉट घ्या आणि देन आपण क्वेश्चन नंबर बघूयात 4 5 and 6. क्वेश्चन नंबर 4 बघा, 3m चा स्क्वेअर इज इक्वल टू 2m चा स्क्वेअर मायनस 9. आता ह्याला इकडे घेऊन या, हा झाला 3m चा स्क्वेअर, हा झाला मायनस 2m चा स्क्वेअर आणि मायनस 9 इकडे झाला प्लस 9 इज इक्वल टू 0. 3m स्क्वेअर मधून 2m स्क्वेअर गेले, फक्त 1m स्क्वेअर राहतो, इथं 1 लिहायची गरज नाहीये. आता प्लस हा इथं m ची टर्म कुठे गेली, इथं 0m लिहू आपण है का नाही, आणि प्लस 9 इज इक्वल टू 0, कारण m ची टर्म गायब आहे, मग 0m घ्या. तर देअरफॉर इथं a ची व्हॅल्यू ते 1, b ची व्हॅल्यू काय ते 0. Now let's start. Question number 4. 3m चा स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. आता काय करू, हे 2m स्क्वेअर इकडे घेऊन 9 ला पण इकडे घेऊ, कारण आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचंय ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हा 3m स्क्वेअर ला 3m स्क्वेअर, हा झाला मायनस 2m स्क्वेअर आणि मायनस 2m इकडे काय झाला, सॉरी मायनस 9 इकडे काय झाला प्लस 9 इज इक्वल टू काय राहिला 0. आता 3m स्क्वेअर मधून 2m स्क्वेअर गेले, फक्त 1m स्क्वेअर राहतो, तर 1 लिहायची गरज नाहीये किंवा लिहा, हा झाला प्लस 9 इज इक्वल टू 0. आता m स्क्वेअरची टर्म आहे म्हणजे ax स्क्वेअरची टर्म आहे, पण x ची टर्म कुठे आहे, म्हणजे इथे m ची टर्म नाहीये,
मग काय करू आपण एम स्क्वेअर प्लस 0m घ्या प्लस 9 इज इक्वल टू 0. जी टर्म असेल तिथं 0 घ्या. हा एम स्क्वेअरची टर्म पाहिजेच हा. ही ax स्क्वेअरची टर्म पाहिजे नसता क्वाड्रॅटिक इक्वेशन होत नाहीये. तर देअरफॉर इथं a ची व्हॅल्यू काय नसते म्हणजे 1, b ची व्हॅल्यू काय नसतो म्हणजे आहे इथं काय 0 आहे आणि c ची व्हॅल्यू काय आपल्याकडं c इज इक्वल टू काय आपल्याकडं 9. हा झाला क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 4 झाला. आता क्वेश्चन नंबर 5 बघा. आता p न मध्ये मल्टिप्लाय करू ब्रॅकेट मध्ये. मग p इंटू 3 हा झाला 3p. p इंटू 6p हा झाला 6p चा स्क्वेअर इज इक्वल टू -5. आता काय करू आधी स्क्वेअरची टर्म पाहिजे. मग 6p चा स्क्वेअर आधी लिहा आणि मग हा 3p लिहा आणि हा -5 कडे काय झाला +5 इज इक्वल टू 0. तर देअरफॉर a ची व्हॅल्यू काय आपल्याकडं 6 आहे. तर b ची व्हॅल्यू काय आपल्याकडं 3 आहे अँड c ची व्हॅल्यू काय आपल्याकडं 5 दॅट इज कॉन्स्टंट टर्म. हा झाला क्वेश्चन नंबर 5. आणि आता क्वेश्चन नंबर बघूयात आपण 6 दॅट इज x स्क्वेअर. हा -9 ला -9 हा +3 इकडे 13 इकडे आल्यास -13 इज इक्वल टू 0. तर हा x स्क्वेअर ला x स्क्वेअर -9 -13 हा झाला -22 इज इक्वल टू 0. आता इथं बघा ax स्क्वेअरची टर्म आहे पण bx ची टर्म कुठे गायब. मग इथे लिहू आपण x स्क्वेअर प्लस 0x -22 इज इक्वल टू 0 म्हणू. तर देअरफॉर इथं a ची व्हॅल्यू x चा कोएफिशियंट काय नसतो म्हणजे 1 असतो. b ची व्हॅल्यू काय आपल्याकडं 0 x चा कोएफिशियंट आणि c ची व्हॅल्यू आहे -22 दॅट इज कॉन्स्टंट टर्म. नाउ टेक द स्क्रीनशॉट ऑफ दॅट क्वेश्चन. चला या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. आणि आता आपण बघूयात क्वेश्चन नंबर 4 बघूयात. नाउ लेट्स स्टार्ट टू क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन काय बघा 4. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतात डिटरमाइन, आयडेंटिफाय, व्हेरीफाय काय जे म्हणायचं म्हणून द्या. आता इथे डिटरमाइन म्हणले ते काय डिटरमाइन करायचंय वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ इक्वेशन ऑर नॉट. म्हणजे आहे का हे इक्वेशन दिलंय आणि याच्या x च्या व्हॅल्यू दिल्या आता तर ह्या व्हॅल्यूच्या रूट्स आहेत का हे विचारले. आता x इज इक्वल जर 1 घेतला आपण तर याचा जेव्हा LHS इज इक्वल टू RHS असेल ना म्हणजे LHS ची व्हॅल्यू काय आला पाहिजे आपल्याला. हा जो LHS हा इक्वेशन याची व्हॅल्यू 0 आली तरच तो त्याचा रूट्स असतो नाहीतर नाहीये. इथे लिहू आपण इफ x इज इक्वल टू 1 घेऊ. आधी काय घेऊ x ची व्हॅल्यू 1 घेऊ. तर देअरफॉर याचा LHS काय मग LHS इज इक्वल टू काय दिलं आपल्याकडं x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू x व्हॅल्यू 1 म्हणजे 1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू x व्हॅल्यू अगेन 1 मायनस 5 ला 5 1 चा स्क्वेअर 1 प्लस 4 इंटू 1 4 आणि मायनस 5 ला मायनस 5. आता हा 1 प्लस 4 हा झाला 5 मायनस 5 म्हणजे आन्सर काय आले 0. बघा RHS काय आपला 0 आणि LHS पण 0 आलाय कधी जेव्हा x व्हॅल्यू 1 असेल तेव्हा. देअरफॉर लिहिता येतं मला LHS इज इक्वल टू RHS आणि देअरफॉर लिहिता येतं x इज इक्वल टू 1 इज अ सोल्युशन. रूट रे यस रूट रूट ऑफ इक्वेशन रूट ऑफ इक्वेशन. आता हे झालं 1. आता हे झालं 1. आता आहे का अजून एक व्हॅल्यू दिलेली आहे नंबर 2 x ची व्हॅल्यू. आता x इज इक्वल टू -1 घेऊयात. आता x ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला -1 दिली. तर देअरफॉर लिहितो मी अगेन LHS इज इक्वल टू काय दिलं आपल्याला x स्क्वेअर प्लस 4x x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 तर इज इक्वल टू x चा स्क्वेअर म्हणजे -1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू x ची व्हॅल्यू काय -1 मायनस 5 निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह दॅट इज 1 1 चा स्क्वेअर 1 अँड 4 इंटू -1 -4 आणि हा झाला -5 हा 1 ला 1 -4 -5 -9 म्हणजे याचा आन्सर आलेला आहे -8. 1 -9 होतात का नाही मग मायनस साइन घ्या 9 मधून 1 मायनस करा. आता मला सांगा इथं RHS 0 आहे आणि LHS -8 आलाय मग इक्वल आहेत का नाही. मग देअरफॉर लिहिता येतं मला LHS इज नॉट इक्वल टू RHS and therefore x is equal to -1 is not solution. का रूट रे रूट.
इज नॉट रूट. ओके, हा रूट आहे तर हा रूट नाहीये, हे काय केलं आपण डिटरमाइन केलेलं आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 2 बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 2 मध्ये m ची व्हॅल्यू एकदा 2 दिली, एकदा 5/2 दिलेली. आपण काय करू, इफ लिहू m इज इक्वल टू 2. आधी काय करू आपण, m ची व्हॅल्यू 2 घेऊ. तर देअरफॉर आपल्या इक्वेशनचा LHS काय आहे, हा आहे LHS, आणि हा RHS काय आपला ऑलवेज 0 आहे. LHS इज इक्वल टू दिलाय 2m चा स्क्वेअर मायनस 5m, म्हणजेच हा 2 ला 2 इंटू m चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर मायनस 5 इंटू m ची व्हॅल्यू काय 2. आता तुम्ही म्हणता सर इथं साइन गुणाकाराचं दिलं नाही, इथं का दिलं, इथं ब्रॅकेट केलं, इथं का नाही केलं. इथं स्क्वेअर असल्यामुळे ब्रॅकेट केला, इथं स्क्वेअर नाही म्हणजे ब्रॅकेट करण्याची गरज नाहीये. तर बघा 2 चा स्क्वेअर 4 आणि 4 टू जा 8 मायनस 5 टू जा 10, म्हणजे आन्सर आलेला आपल्याला -2. आता मला सांगायचं LHS -2 आला, RHS 0 आहे. मग हा याचा सोल्युशन असेल का, रूट असेल का, तर नाही. मग इथे लिहितं तुम्हाला देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS, आणि देअरफॉर लिहितो मी m इज इक्वल टू 2 इज नॉट रूट. m इज इक्वल टू 2 हा इक्वेशनचा रूट नाहीये. आता घेऊ आपण नाऊ आता m ची व्हॅल्यू ही घ्या 5/2. नाऊ m इज इक्वल टू काय घेऊ आपण, 5/2 घेऊ. m इज इक्वल टू काय घेऊ, 5/2. तर देअरफॉर अगेन LHS काय दिलाय आपल्याला, LHS दिलाय 2m स्क्वेअर मायनस 5m, 2m चा स्क्वेअर मायनस 5m. हा 2 ला 2 इंटू m स्क्वेअर म्हणजे काय 5/2 चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 5/2 इज इक्वल टू, हा 2 ला 2 इंटू हा स्क्वेअर 5 चा पण असतो आणि 2 चा पण असतो, मग 5 चा स्क्वेअर दॅट इज 25 बाय 2 चा स्क्वेअर 4 मायनस 5 5 जा 25/2. इथं 2 1 जा 2, 2 2 जा 4 झाला, म्हणजे अल्कड राहिला 25/2 आणि मायनस अगेन 25/2. तर 25/2 मधून 25/2 गेले, काय राहिलाय आपल्याकडं 0. आन्सर काय राहिला आपल्याला 0. मग आन्सर जर 0 येत असेल तर देअरफॉर मला असं लिहिता येतं का, LHS इज इक्वल टू RHS, and therefore m is equal to 5/2 is root of the given equation. Now take the screenshot. Okay, चला क्वेश्चन नंबर 4 चा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि ॲज इट इज याला नोटबुक मध्ये तुम्हाला फेअर करायचं आहे. ओके, चलो क्वेश्चन नंबर 5 बघूयात. सेकंड लास्ट क्वेश्चन ऑफ दॅट प्रॅक्टिस सेट. क्वेश्चन नंबर 5. आता बघा, क्वेश्चन नंबर 5 काय दिलाय, फाइंड के. काय फाइंड करायचं आपल्याला, के कुठे आहे, हा इथे इक्वेशन मध्ये kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3. पण कधी इफ x इज इक्वल टू 3 इज द रूट ऑफ द इक्वेशन, म्हणजे आहे का या इक्वेशनचा रूट हा 3 आहे, म्हणजे याचा अर्थ काय, इक्वेशन मध्ये जेव्हा x ची व्हॅल्यू आपण 3 ठेवू तेव्हा याचा LHS हा इज इक्वल टू किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे, है की नाही. आपण याच्या अगोदर बघितलं होतं, जेव्हा जेव्हा LHS ची व्हॅल्यू 0 आली तेव्हा तेव्हा त्या व्हॅल्यूला आपण त्याचं काय म्हणलं, रूट म्हणलो. आता इथं त्यांनी आधीच याला रूट म्हणलेलं आहे, म्हणजे व्हॅल्यू डेफिनेटली काय येणार आहे, 0 येणार आहे. मला असं लिहिता येईल का, इफ x इज इक्वल टू 3 इज रूट ऑफ इक्वेशन, कोणता इक्वेशन येतो, kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता हा याचा रूट असेल तर देअरफॉर मला असं लिहिता येतं LHS इज इक्वल टू काय लिहिता येतं, मला 0 लिहिता येतं. आधीच लिहिला अगोदर, आधी आपण काय केलं तर नंतर LHS इज इक्वल टू 0 लिहिलं. आता इथं आधी लिहिला, आधी का लिहिला, कारण हा रूट दिलेला आहे. मग आपण LHS काय दिला आपल्याकडं, kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. ओके, आता हा केला के, एक्स स्क्वेअर म्हणजे कितीचा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर मायनस 10 इंटू एक्स व्हॅल्यू किती 3 प्लस 3 इज इक्वल टू काय करू आपण 0 करू. 3 चा स्क्वेअर 9k मायनस 10 इंटू 3 30
प्लस 3 इज इक्वल टू 0 हा झाला 9k मायनस 30 प्लस 3 मायनस 27 इज इक्वल टू 0 आणि देअरफॉर लिहू आपण. बघा आता काय करता येईल हे बघा 27 ला असली तर 9 गुणिले 3. आता या दोन्ही टर्म 9 कॉमन आहे मग 9 कॉमन काढा बाहेर. किंवा असं करण्यापेक्षा काय करू आपण 27 ला पलीकडे पाठवा. मग 9k इज इक्वल टू 27 हा मायनस इकडे आला प्लस झाला 9 ला डिव्हिजन मध्ये टाका म्हणजे k इज इक्वल टू 27 अपॉन 9 9 3 जा तर k ची व्हॅल्यू काय आली आपल्याला 3 आलेली आहे. ओके दिस इज युअर सोल्युशन ऑफ द 5th क्वेश्चन. Now take the screenshot. We'll see. Then next question. Okay. आता क्वेश्चन नंबर लास्ट बघूयात. That is the question number 6. बघा आता क्वेश्चन नंबर 6 काय सांगितलं आहे. बघा फिल इन द ब्लँक्स करू आपण. वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन दिलेल्या इक्वेशनचा हा जो इक्वेशन दिला ना याचा एक रूट काय दिला आपल्याला -7/5 अँड कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. मग मला सांगा कोण कोणाचं रूट आहे -7/5 या इक्वेशनचा रूट आहे म्हणून डॅश डॅश इज रूट ऑफ द इक्वेशन. डॅश डॅश म्हणजे कोण -7/5 इज द रूट ऑफ द इक्वेशन. मग पुट आता इथं m ची व्हॅल्यू काय ठेवायची मग आपला हा रूट ठेवायची काय दॅट इज -7/5 इन द इक्वेशन. आता इक्वेशन काय आपल्याकडे बघा 5m चा स्क्वेअर हा 5 ला 5 m स्क्वेअर म्हणजे कितीचा स्क्वेअर -7/5 चा होल स्क्वेअर. ओके एक मिनिट थांबा आपण काय करू थोडं इक्वेशन डीपली सॉल्व करू म्हणजे तुम्हाला असं लक्षात येणार नाहीये. ओके आणि नंतर जिथं जिथं फिल इन द ब्लँक्स वाटतील तिथे बॉक्स करून घ्यायचे त्याला. बघा इथपर्यंत समजलं तुम्हाला पुट -7/5 इन द इक्वेशन दॅट इज -7/5. बघा इक्वेशन काय बघा आधी 5m चा स्क्वेअर प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0. अच्छा जिथे जिथे m तिथे -7/5 ठेवायचं. हा 5 ला 5 इंटू इन ब्रॅकेट m ची व्हॅल्यू -7/5 चा स्क्वेअर प्लस हा 2 ला 2 इंटू m ची व्हॅल्यू -7/5 आणि प्लस k ला k इज इक्वल टू काय आला 0 आलेला आहे. आता बघा देअरफॉर हा 5 ला 5 इंटू निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह 7 7 जा 49 अपॉन 5 5 जा 25. आता हा प्लस मायनस मायनस 7 दुने 14/5 प्लस k इज इक्वल टू 0. आता इथे लक्षात द्या 5 1 5 5 5 25 मग हा झाला 49/5 मायनस 14/5 प्लस k. आता बघा इथे डिनोमिनेटर सेम आहे इथं डिनोमिनेटर कसं आहे सेम आहे मग कॉमन डिनोमिनेटर घेऊ आणि वरच्याचं काय सबट्रॅक्शन करू दॅट इज 49 मायनस 14 अपॉन हा 5 या कॉमन प्लस k इज इक्वल टू 0. आता 49 मायनस 14 4 है ना म्हणजे हा झाला 35/5 प्लस k इज इक्वल टू 0 आणि 5 7 35 म्हणजे 7 प्लस k इज इक्वल टू 0. आता हा प्लस 7 तिकडे मायनस झाला तर k इज इक्वल टू आन्सर काढला आपल्याला -7. अशा प्रकारे आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे आणि जिथं जिथं फिल इन द ब्लँक्स आहेत तिथं तिथं काय करा असं बॉक्स करून घ्या. ओके जिथं जिथं कुठं फिल इन द ब्लँक दिले असतील आता घ्यायचा स्क्रीनशॉट. ओके नाउ टेक द स्क्रीनशॉट आणि इथं आपला प्रॅक्टिस सेट 2.1 फिनिश झालेला आहे. वी विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ.